3 फेब्रुवारी रोजी म्हणजे मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसवे वरती आडोशी बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर उलटला. प्रोपेलिन गॅसचा हा टँकर होता. हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यानं कोणतीही मोठी हानी होऊ नये म्हणून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली. पण ही वाहतूक केवळ गॅसचा टँकर पलटी झाला तिथंच थांबवली आणि या वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागायला लागल्या. किती लांब रांग लागावी? तर अक्षरशः 25 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. काय, काय यामुळं घडलं आणि बिघडलं? यातून निर्माण झालेले प्रश्न आणि त्यासंबंधीचा संताप जो प्रवाशांनी व्यक्त केला, याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. तर मंडळी, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचं काम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात 97-98 मध्ये सुरू झालं आणि तो 2002 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झाला. म्हणजे आता त्याला 23 वर्ष होऊन गेलेली आहेत. या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचं कौतुक जेवढं आहे, तेवढंच याविषयीचे अनुभव देखील असे आहेत, की यावर एखादा ऑस्कर विजेता चित्रपट सुद्धा बनू शकतो. या 23 वर्षामध्ये आपण या एक्सप्रेस हायवेवर इतके अपघात पाहिलेत, इतक्या वेळा वाहतूक ठप्प झालेली पाहिली आहे, की त्याची गणती नाही. अहो, अनेक जणांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यात या एक्सप्रेस हायवेवरून जाण्यामुळं अनेक गोष्टी गमवाव्या लागलेल्या. त्याची कारणं काय होती? याच्या तपशिलात तुम्ही गेलात, तर वाहतूक कोंडी हे महत्त्वाचं कारण समोर येतं. तुम्ही अनेक वेळा तुमच्या ओळखीचे जर कोणी परदेशात निघालेलं असेल किंवा महत्त्वाच्या मीटिंगसाठी, कामासाठी मुंबईला किंवा पुण्याला या एक्सप्रेस हायवेनं जात असेल, तर पहिल्यांदा या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे ना बाबा, एकदा चेक करून पहा, म्हणून सांगताना ऐकलं असेल. त्याचं कारण म्हणजे अनेक वेळा अशा वाहतूक कोंडीत लोकं अडकलेली आहेत आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत. अचानक कधीही वाहतूक कोंडी होऊन आपण त्यात अडकून पडू नये म्हणून महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणारे बहुतांश लोक 10-10 तास अगोदर निघतात. तुम्ही सुद्धा म्हणजे 2.5-3 तासाचा प्रवास आहे. पण तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या परिचयापैकी कोणी ना कोणी याचा अनुभव घेतला असेल. पण मंगळवारी 3 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर पलटी होतो आणि त्यावेळी झालेली वाहतूक कोंडी मात्र भयंकर होती. तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली. पलटी झालेल्या गॅसमध्ये प्रोपेलिन गॅस असल्यानं आणि तो अत्यंत ज्वलनशील असल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक थांबवली. जीवितहानी होऊ नये म्हणून वाहतूक थांबवली हे ठीकच केलं. पण पर्यायी व्यवस्था काहीच न केल्यानं प्रवाशांमधून मोठा संताप व्यक्त केला गेला आणि आता जनतेतूनही त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होते. अशा परिस्थितीमध्ये आपत्कालीन काळात आपण काय निर्णय घेतले पाहिजेत? कोणत्या गोष्टींची पूर्तता तत्परतेनं केली पाहिजे? पर्यायी वाहतूक व्यवस्था कशी केली पाहिजे? या मार्गावर येणारी वाहतूक योग्य ठिकाणीच थांबवून ती पर्यायी मार्गानं कशी वळवता येऊ शकते? याविषयीचं नियोजन तत्काळ कसं करता येईल? याची ना आपल्या सरकारकडं, ना संबंधित विभागाकडं, ना प्रशासकीय स्तरावर कुठेही काहीही तयारी नाही. त्यामुळं तब्बल 32 तास वाहतूक ठप्प होते. या गोष्टीची आपल्या प्रशासनाला आणि सरकारला लाज वाटली पाहिजे. तहान लागली की आपण विहीर खोदायला जाणार का? पूर्वी झालं तेच आजही होत असेल, तर महासत्ता होण्याच्या, ट्रिलियन इकॉनॉमीच्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे? 32-32 तास प्रवासी वाहनांमध्ये ताटकळत बसले. त्यांना पाणी नाही, खायला नाही, टॉयलेटला जायची सोय नाही. पुरुष कुठेही जातील हो. पण महिलांचं काय? कधी विचार केलाय का आपण? या प्रवाशांपैकी अनेक जण आजारी रुग्ण होते. त्यांच्यावर उपचार करायचे होते. काहींच्या महत्त्वाच्या मीटिंग होत्या. अनेकांची महत्त्वाची कामं होती. यातले अनेक जण तर परदेशामध्ये निघाले होते. त्यांचं विमान चुकलं. त्यांचे तिकिटाचे पैसे गेलेत. परदेशात हॉटेल बुक केलं होतं त्याचेही पैसे गेले. कोण करणार याची भरपाई? यांचा वेळ, यांचा पैसा, महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेला महत्त्व आहे. आणि आपल्याकडे वेळेचं मोलच नाही. सहज बोलतील, "अरे, त्याला काय करणार आता? इतका ज्वलनशील गॅसचा टँकर पलटल्यावर जीवितहानी टाळण्यासाठीच तर वाहतूक थांबवली ना?" अरे हो, बरोबर आहे. तुमचं पण वाहतूक थांबवायचीच होती, तर ती पुण्याहून जाताना जिथे एक्सप्रेस हायवे सुरू होतो, तिथंच का नाही थांबवली? तिथूनच जुन्या
पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या हायवेला जाता येतं ना. तिथून लोक गेले असते मुंबईला. तसं केलं असतं तर अनेकांचं विमान चुकलं नसतं, त्यांच्या मीटिंगा रद्द झाल्या नसत्या, रुग्णांवरील उपचार राहिले नसते. विशेष म्हणजे 32-32 तास वाहतूक ठप्प झाली नसती. दुसरं म्हणजे जिथं वाहतूक थांबवली तिथेच हायवेवरील दुभाजक जे-सी-बीच्या साहाय्यानं फोडून वाहतूक परत माघारी फिरवता आली असती. तसं केलं असतं तर या प्रवाशांना जुन्या मुंबई-पुणे हायवेनं जाता आलं असतं. परंतु प्रशासनातील विविध विभागांमधल्या समन्वयाच्या अभावामुळं यापैकी काहीही झालं नाही. उलट तळेगावच्या टोल नाक्यावर टोल आकारून वाहनं पुढे सोडली जात होती. पुढे वाहतूक थांबवली आहे आणि मागून वाहनच येत होती. वाहनं इतकी आली की 20-25 किलोमीटर इतक्या रांगा लागल्या. तुम्हीच सांगा आता काय म्हणायचं या बिनडोक कारभाराला, नियोजनाला? आपल्याकडे प्रत्येक विभागाचं नेतृत्व करण्यासाठी आय-ए-एस अधिकारी आहेत. त्यांच्या खाली काम करणारे अधिकारी देखील लाखोंमधून निवडलेले असतात स्पर्धा परीक्षांमधून. या अधिकाऱ्यांना सर्वोच्च प्रशिक्षण देऊन सेवेमध्ये रुजू केलं जातं. सर्वोच्च सुविधा त्यांना दिल्या जातात. त्यांच्याकडून जर अशा पद्धतीनं कामं होत असतील तर काय उपयोग आहे त्यांचा? आणि इतकं ढिसाळ नियोजन जर आपल्या प्रशासनाकडून होणार असेल तर आपण जनतेनं काय केलं पाहिजे याचा विचार नक्की व्हायला पाहिजे. सरकारमध्ये असलेले आपले नेते, विरोधी पक्षात असलेले नेते एकमेकांवर केवळ आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये आणि राजकारण करण्यामध्ये व्यस्त असतील तर त्यांना नियोजनासाठी, विकास कामांसाठी वेळ कधी मिळणार आहे? हा सुद्धा खरा प्रश्न आहे. सरकारनं आता या 32 तास वाहतूक कोंडीचा अहवाल मागवला. त्यातून आपण काही बोध घेणार असू तरच पुढचे धोके टळणार आहेत. अन्यथा ये रे माझ्या मागल्या असंच होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवाशांचा हा संताप समजून घेतील. आणि हा संताप केवळ आजच्या पुरता मर्यादित नाही आणि केवळ या एकाच रस्त्यावर असे अनुभव नाही आहेत. इतरही ठिकाणी घटना घडण्यापूर्वीच आपत्कालीन व्यवस्था सक्षम करण्यासंदर्भामध्ये पावलं उचलावीत ही अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला या रस्त्यानं प्रवास करताना काय अनुभव आले ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.